मी मनोज बिरारी, IND-TV न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण तळोदा तालुक्यातील करडे या गावी आहे, जे सातपुडाच्या कुशीत वसलेलं गाव आहे। अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेलं असे हे गाव, पण या गावाला विकास कामं खोळंबली असल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आपण पाहत आहोत। माझ्या मागे गावातील मंडळी आहेत आणि आपण पाहत आहात ग्रामपंचायत कार्यालय करडे, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार असं या ग्रामपंचायतीचं नाव आहे आणि या गावामध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत। या गावामध्ये ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत एक रस्ता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 200 मीटरचं जे काम आहे ते गावांतर्गत मंजूर करण्यात आलेलं आहे आणि इतर जी 4-5 कामं आहेत ती कामं ग्रामपंचायती अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहेत। परंतु ही जी कामं आहेत ही काही जी कामं आहेत ते अजून त्याचं सुरुवात झालेली नाही आहे आणि जे काम सुरुवात झालेले आहेत त्यातील जे ठेकेदार आहे ते अर्धवट काम सोडून पसार आहे, म्हणजे त्यांनी काम सोडून इथलं काम करणं बंद केलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना होती ती सोयसुद्धा गैरसोय झालेली आहे, म्हणजे ज्या सुविधा होत्या पूर्वीच्या त्याच्यापेक्षा रस्ते खराब झाल्यामुळे आज ते गैरसोयीचा सामना करत आहेत। आपण आणखीन काही ज्या समस्या आहेत त्या आपल्या या गावकऱ्यांकडून जाणून घेऊया। आपल्यासोबत करडे गावाचे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना त्यांच्याशी बोलू की काय समस्या। आपलं नाव सांगा दादा। माझं नाव मोहन देवदास निवाडे आणि मी युवा मंडळ अध्यक्ष सुद्धा आहे। सर्वप्रथम IND-TVचं मी या गावात स्वागत करतो आणि तुम्ही आमच्या गावात आल्याबद्दल, आमच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल तुमचं धन्यवाद सर। आम्हाला भरपूर अशा समस्यांना सामोरे जावं लागतं आहे, जसे की आमचे दळणवळण साधन आहे एक म्हणजे रस्त्याचे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता मंजूर झालेला आहे आणि मंजूर झाल्यानंतर सुद्धा म्हणजे आता 6 ते 7 महिन्याचा कालावधी झालेला आहे, तरीसुद्धा या गावात 200 मीटर जो गावांतर्गत रस्ता आहे तो रस्ता अजूनपर्यंत संबंधित ठेकेदारांनी केलेला नाही। आम्ही पाठपुरावा केला या संबंधित, तर सरळ त्यांचे उत्तर हो येतो अशा प्रकारचे उत्तर असायचं आणि अशा प्रकारच्या उत्तरानंतर आम्ही आता संबंधित सन्माननीय आमचे आमदार आहे त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांना सूचना दिल्या आहे साहेबांनी, आणि मी तरी म्हणतो जर गावातील रस्ता जर नसेल तर सर्व संबंधित लोकांना जी समस्या असते ती समस्या माहिती असते किंवा कशा प्रकारे त्या समस्येला सामोरे जावं लागतं किंवा त्याला कशा प्रकारे फेस करावा लागतो। आणि अशा माझ्या या गावात करडे गावात भरपूर असे रस्ते मंजूर झालेले आहेत, जसं ठक्कर बाप्पा असेल त्या ठक्कर बाप्पाचे कामसुद्धा अजूनपर्यंत झालेले नाही। त्याला कारणीभूत काय आहे हे आम्हाला सुद्धा माहीत नाही आणि त्याला संबंधित ठेकेदारांना सांगतो तर त्यांचे उत्तर असं वेगळंच असतं। म्हणून आम्ही आता सर्व जे प्रशासनालाच आम्ही आवाहन करतो की बाबा लवकरात लवकर आमचं काम करून द्यावं। आम्हाला कोणाला काही दुखायचं कारणही नाही, पण आमचं काम, आमचं हक्काचं जो रस्ता आहे तो लवकरात लवकर पूर्ण करावा हीच आपल्या टीव्हीच्या न्यूज माध्यमातून मी गावकरी म्हणून मी तुम्हाला विनंती करतो। अतिशय भावनात्मक आव्हान यावेळेस मोहन दादांनी केलेलं आहे। आपण पाहत आहोत या शहादा तळोदा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश पाडवी यांनी या ठिकाणची कामं मंजूर केलेली आहेत। गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर कामं मंजूर केलेली आहेत, पण संबंधित विभागाने ज्या ठेकेदारांना हे काम दिलेलं आहे त्यांचा निष्काळजीपणा या ठिकाणी आपण पाहत आहोत। माझ्या मागे आपल्याला दिसत आहे की जी रस्त्यांची अवस्था आहे ती खूप दयनीय झालेली आहे आणि त्यात अतिपर्जन्यमानामुळे किंवा जो पाऊस जास्त झालेला आहे त्या दृष्टीने या ठिकाणी संपूर्णतः प्रत्येक गल्लीमध्ये या ठिकाणी चिखल आपल्याला दिसेल, चालायला जागा नाही आहे, पायवाट सुद्धा नाही आहे, तरी सुद्धा येथील लोक चिखलात पाय तोडत आपलं जीवन जगत आहे। आणि
या अशा वातावरणात राहिल्यामुळे रोगांना आमंत्रण पण दिलं जात आहे। बऱ्याच वेळेस रात्री अपरात्री इमर्जन्सीमध्ये कुठे जावं लागलं तर महिलांना त्रास होतोय, ज्या गरोदर माता आहे, जे वयोवृद्ध आहेत, त्यांना श्वसनाचे आजार किंवा बाकी काही इमर्जन्सी आली तर दवाखान्यात जायला सुद्धा पटपट निघायला सुद्धा या ठिकाणी रस्ता नाही। IND TV न्यूजसाठी कॅमेरा पर्सन गणेश मराठे सोबत मनोज बिरारी।